नाशिक शहरात सर्वाधिक मागणी असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या कार्यालयात सध्या शुकशुकाट आहे। तिकीट मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवली आहे। जागा कमी आणि उमेदवार जास्त अशी अवस्था असल्याने कार्यकर्त्यांमध्ये बंडाळीची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून याद्याही जाहीर केल्या जात नाहीत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक महापालिका निवडणुकीत 100हून अधिक जागा निवडून आणण्याची प्रयत्न या ठिकाणी केले जात असतानाच भाजप कार्यालयामध्ये आज मात्र पूर्णपणे शुकशुकाट आहे। आपण बघू शकतोय की कुठलीही यादी प्रसिद्ध न झाल्यामुळे आणि कार्यकर्त्यांचा ओघ हा उमेदवारी मागण्यासाठी वाढत असल्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात येणं टाळलंय आणि कार्यालयामध्ये पूर्णपणे या ठिकाणी शुकशुकाट दिसून येतोय। खरं म्हणजे 3 दिवसावर या ठिकाणी अर्ज भरण्याची मुदत असतानाच आजपर्यंत ही यादी प्रसिद्ध झालेली नाही आणि त्यामुळे अनेक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे। अशीच काहीशी परिस्थिती शिवसेना कार्यालयासमोर सुद्धा आहे। शिवसेना कार्यालय सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट असलेलं या ठिकाणी दिसून येत आहे। पहिली यादी कोण जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण की जर यादी जाहीर झाली तर बंडखोरी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा इतर पक्षांना मिळू शकतो। त्यामुळेच एकूण अजूनही यादी टाळणं, उमेदवारी देणं हे सगळं टाळण्यात येतं आहे आणि तिकिटांची नावंसुद्धा या ठिकाणी कोणाला देण्यात येतील हे सुद्धा सांगितलं जात नाही आणि त्यामुळे अस्वस्थता ही मोठ्या प्रमाणात नाशिकच्या राजकीय पक्षांमध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।